नमस्कार. आपलं नमस्कार. स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो आहोत सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर निखिल साळुंके निखिल सर, साळुंखे. जे धन्यवाद. मागच्या काही वर्षांपासून अतिशय उत्तमरित्या या फील्डमध्ये काम करतात आणि माझ्या मते जे प्रत्येक सर्वसामान्याचं स्वप्न असतं घराचं, ते पूर्ण करण्याचं काम एका अर्थानं करतात. अगदी कारण बरोबर. इंडिव्हिज्युअल बंगलो किंवा रेसिडेन्शियल बंगलो ही त्यांची स्पेशालिटी आहे आणि त्याच माध्यमातून त्यांनी या बरेच वर्ष काम करतायत. या सगळ्या त्यांच्या प्रवासाबद्दल, एकंदर अनुभवाबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. धन्यवाद. तर सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया गप्पांना. ते म्हणजे तुमच्या साधारण शैक्षणिक पार्श्वभूमीपासून. म्हणजे अच्छा. शाळा कुठली होती? मग अच्छा, अच्छा, कॉलेज अच्छा. कुठलं होतं? मग सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डकडे कसं कसं केलं? वळलात? अच्छा, अच्छा. आणि सिव्हिल इंजिनिअरिंग होण्यामागची प्रेरणा कुणाची होती? या अच्छा. सगळा प्रवास आम्हाला तुमच्याकडनं ऐकायचा आहे. डेफिनेटली. मुळात सर्वात पहिला धन्यवाद सर, तुम्ही मला इथे बोलल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. ॲक्चुअली माझं फील्ड सगळं ॲक्चुअली मी मुंबईला होतो राहायला मूळचा. हं. खारघरला राहायला आम्ही होतो. वडील माझे नवी मुंबई शहराध्यक्ष होते राष्ट्रवादीचे. कन्स्ट्रक्शनची कामं आमची असायची. वडिलांमुळेच मी या फील्डमध्ये पण एंट्री केली. कारण त्यांच्या लहान असल्यापासून साईटवर जाणं-येणं असल्यामुळे त्या फील्डमध्ये होतो. 10वी पर्यंत मोस्टली शिक्षण माझं सी-बी-डी बेलापूरला भारती विद्यापीठमध्ये झालं. नंतर कसं कामानिमित्त वगैरे पप्पांच्या राजकीय ह्याच्यामुळे आमचं जास्त अभ्यासात दुर्लक्ष व्हायला नको म्हणून डिप्लोमा पुणे भारती विद्यापीठमध्ये घेतला. पुण्यात भारती विद्यापीठमध्ये सगळे 3 वर्ष डिप्लोमा वगैरे कंप्लीशन करून कसं 2012ला वडील एक्सपायर झाल्यामुळे गावी शिफ्ट झालो. मग आता तिकडचा प्रोजेक्ट हे करण्यापेक्षा गावीच आपलं दीपक सूर्यवंशी बिल्डर आहेत सांगलीतले. त्यांच्याकडे मी जॉब करत होतो. 5 वर्ष एक्सपिरियन्स घेतला त्यांच्याकडे आणि जसं लहानपणापासून या फील्डमधलं कसं एक्साइटमेंट होती, नवीन काहीतरी करायचं, काय तर नवीन आपली स्वतःची माझ्या हाताखाली माझी माणसं यावीत आणि त्या लोकांनी एक घर चालावं. त्या हिशोबाने माझं फील्ड डोक्यात होतं. म्हणून हा सिव्हिल इंजिनिअरिंग मेन धंदा आपण चॉईस केला. कारण कसं होतंय, आपल्यामुळे लोकांची स्वप्न घर पूर्ण होण्याची ही जी स्वप्न आहेत, ती खूप महत्त्वाची आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यातलं एक स्वप्न असतं, की माझं घर माझं मनासारखं व्हावं, असं व्हावं, तसं व्हावं. या लोकांचे स्वप्न पूर्ण करायच्या दृष्टिकोनाने लेट्स बी युअर ड्रीम्स या नावाने या वाक्याने मी पुढे चालू केलं. आणि हं. स्वतःचे प्रोजेक्ट चालू करायच्या हिशोबाने मी 2016ला याच्यामध्ये जंप करून स्वतःच कन्स्ट्रक्शनची कामं चालू केली सर. व्हेरी गुड. मग जेव्हा आपण हे तुमचं थिअरॉटिकल नॉलेज पूर्ण झालं आणि स्वतः इंडिव्हिज्युअली पहिला केलेला प्रोजेक्ट, हां, हां. तर तो कुठला होता? त्याचा अनुभव कसा होता? तेव्हा किती दडपण आलं होतं? बरोबर, तर बरोबर. त्याची आठवण काय आहे? ॲक्चुअली सर्वात पहिला म्हणजे मी ज्या टायमाला जॉब सोडून बाहेर काम करायचं म्हटलं, तर आता मी ज्या टायमाला सुरुवात केली तेव्हा मला पहिला पगार होता ₹7,000. आता पहिलाच आता बाहेर पडतोय. मार्केटची कंडिशन तर खूप टाईट आहे. कारण मला कसं बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं, की "सर, जर आता ह्या वयात जर बिझनेस करायचा म्हटला, तर पहिला बॅकिंगला एक 2-3 लाख रुपये, ₹5 लाख मिनिमम ठेवावे लागणार. त्यात स्वतः आपण मार्केटमध्ये पडू शकणार. धंद्यात लॉस होईल, प्रॉफिट होईल, हा सगळा विचार करायला लागणार." मग काय केलं, घरी माझा मोठा भाऊ असतो, मी असे दोघं जण असतो. घरी भावाला म्हणलो, "मी असं-असं धाडस करायला लागलोय. जॉब सोडून स्वतःच्या हिमतीवर सर्व करायचं धाडस करतोय. तुझं काय मत आहे?" तर त्याने मला सपोर्ट केला, की "तू बिंदास कर. काय अडचण आली तर आपण बघूया." त्या फील्डने आम्ही दोघांनी ट्राय केलं आणि सर्वात पहिलं काम घेतलं मी पेविंग ब्लॉक फिटिंगचं. ॲक्चुअली पूर्ण क्वांटिटी वगैरे सगळं काढलं, व्यवस्थित होतंय की नाही टेन्शन पहिलाच. कारण का जॉब ₹7,000 पगार. पेविंग ब्लॉकचा एरिया मोठा होता. बऱ्यापैकी त्यात रिकव्हर होण्यासारखंच होतं. फ्रेंड सर्कलमधनं मला काम मिळालं. बंगलोचे पेविंग ब्लॉक फिटिंग पूर्ण सगळे व्यवस्थित झाले. गार्डन चांपर्स वगैरे सगळं केलं. त्याच्यामध्ये मला पहिलाच सर्टिफिकेट की नाही म्हणजे 25,000च्या आसपास झाला. वाह! म्हणजे माझ्या पहिली फील्डमध्ये मी एवढं खुश झालो, की सडनली 3 महिन्याचा आपला म्हणजे महिन्याभरात आपण 3 महिन्यात पगार काढला. आता इथून पुढे आपण बिनधास्त काही करू शकतो. बरोबर. मग नंतर असं करत एक सुरुवात म्हणजे एक सोनार होते बेलवलकर सर म्हणून. त्यांचा गाळा पहिला म्हणजे आर-सी-सी स्ट्रक्चर म्हणजे पूर्ण पोझिशनपर्यंत लॉक अँड कीच्या हिशोबाने पहिलं काम म्हणजे एक दुकान गाळा, शॉप एक घेतलं पहिला डेव्हलपला. तिथून सुरुवात. मग हळू बंगलो, मग नंतर स्टार्टअप करत-करत एकाला एक क्वालिटी चांगली बघून लोकांचं पण मला जास्त रिक्वायरमेंट पण बऱ्याचशा आल्या, की काम चांगलं आहे, सगळं ओके आहे. त्यामुळे लोकांनी पण मला प्रतिसाद भरपूर चांगल्या प्रकारे दिला आणि मेन म्हणजे मी सुरुवातपासून एकच केले, की पैसे नाही कमवायचे. माणसं कमवायची, पैसे आपोआप येतात. वाह! ह्या वाक्याने मी पुढे चाललोय. क्वालिटी तुमची जर ओके असेल, तर कस्टमर तुम्हाला हुडकत येऊन काम देतं. मग नक्कीच. असा पिरियड आला, की मध्ये 17-18 साइटा चालू झाल्या. मी अक्षरशः 3-3 साइट असं वेटिंगला ठेवत होतो, की पहिला ही कंप्लीट करू, मग पुढची. जास्त लोड घ्यायचा नाही, क्वालिटी वगैरे सगळं मेंटेन ठेवायची. या हिशोबाने मी स्ट्रक्चर चालू केलं सर. वाह! आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला अच्छा. पहिला प्रश्न असा आहे, की आता तुम्ही या क्षेत्रात काम करताय. बरोबर. यामध्ये आणि तुम्ही म्हटलं तसं आता स्वतःची टीम पण तुम्हाला तयार करायची होती. आता ती बरोबर आहे. तुम्ही केलीच असेल. तर यामध्ये अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज जास्त आहे बरोबर आणि आहे. अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं
हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही कसं काम करता त्यांच्याबरोबर? बरोबर आहे. ॲक्चुअली ह्या बांधकाम क्षेत्रामध्ये महत्त्वाचं म्हणजे अकुशल कामगारांचं कसं होतंय, सर्वात पहिला सेफ्टी इम्पोर्टंट आहे आपल्या ह्याच्यामध्ये. कारण अकुशल कामगारमध्ये कसं त्यांना त्यातलं नॉलेज नसल्यामुळे बरेचसे इश्यू येतात. पॅडवर आपलं काम असतं किंवा रिस्क वर्कचं काम असतं. वर्किंग वर्क करायचं म्हटलं तर अवघड होतं. त्यामुळे एकतर काम करताना सुद्धा ओळंबा चुकणे, लाईन लेव्हल चुकणे, इव्हन तुमचं जरी स्ट्रक्चर जरी रेडी ओके असला, तुम्ही कितीही लक्ष दिला त्यांना काय नुसतं काम करून हजेरी करून जायचं असतं. बट एखाद्या लोकांचा गैरफायदा होणार असा अर्थ नको म्हणून मी काय करतो बारकाईने मी या सगळ्या गोष्टीकडे बघतो. उदाहरणार्थ सांगितलं तर एक बांधकामाला बिहारची टीम होती माझ्याकडे. क्रस्टॅन सडनली नवीन आलं होतं. त्याच्या क्रशमध्ये बांधकाम वगैरे त्यांनी एकदम कोरीव काम केलं होतं. फोटो काढण्यासारखं काम होतं. लोकांनी शेजारपाजारचे फोटो पण काढले होते. ते काम छान आहे वगैरे असं म्हणून. मी गेलो जरा बांधकाम थोडं तिरकं करून ओंब्यात पडलं होतं. मी गेलो ते पूर्ण भिंत काढायला लावली. परत रिटर्न दुसऱ्या दिवशी करायला लागलं काम मला. त्याचे काय प्रॉब्लेम झाले, की लेबर मला त्या हिशोबाला त्या ₹1000 अंगावर पडले. बट त्या दिवशी त्याच्या हजेरी अंगावर पडल्यामुळे पुढच्या टायमाला त्याला लक्षात आलं, की साहेबांना हे क्लिअर लागतं. त्यामुळे तो माणूस शिकला त्याच्यातून. आणि बरोबर. आता कसं आहे, कोण मूळचं शिकून आलं नसतं. आपणच त्या कामगाराला ट्रेन केलं तर त्याचं पण कल्याण होणार आहे असं मला पण वाटतं. बरोबर. त्या हिशोबाने मी डेव्हलप करून घेतलं आणि ह्याचा फायदा काय झाला, आणि 1-2 वर्ष मला तिथं शेजारचा बंगलो आला. वाह! की साहेब तुम्ही तेवढं चांगलं क्वालिटी काम सुद्धा ते पाडा लावलं. याचा अर्थ काहीतरी त्याच्यात काहीतरी तथ्य असेल, या इंजिनिअरला काहीतरी समजते त्या हे बघून मला तिथल्या 2 वर्षांनी शेजारचं काम आलं. वाह! वाह! हां, वाह! शेजारी. जसा हा एक अनुभव आहे, तसा एक दुसरा अनुभव विचारायचा आहे. ते म्हणजे आता तुम्ही रेसिडेन्शियल बंगलोवर काम करता. तेव्हा बरोबर. बऱ्याचदा तुम्ही कस्टमरकडनं एक वाक्य ऐकलं असेल, ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे आणि डेफिनेटली. एवढ्याच बजेटमध्ये आता बसवून द्या. तर बरोबर. अशा वेळेला बजेट आणि दर्जा या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता? आता मी काय केलोय, सर्वात महत्त्वाचं म्हणजे बजेट हा विषय मी खेडेगावातली कामं घेतलेलं आहे. सिटीतली कामं बघितली आहे. खेडेगावातल्या कस्टमरकडे कसं कॅश अवेलेबल असते. कसं म्हणजे शेतकरी वर्ग असतोय, त्यांचा वर्षाला एकदम आलेला इन्कम असतो, तो कॅश असते, बट कमी बजेट असतंय. आणि सिटीतल्या लोकांचं कसं असतंय, जॉब करत असतात हप्त्यावाईज, स्टेप बाय स्टेप त्यांचं जास्ती करून लोनवाले जास्त सिटीमध्ये येतात. दोघांचं एकत्र मी कॅरी करताना मी एक एक्झॉरेशन केले, की आपण कमीत कमी बजेटमध्ये कमीत कमी कसा प्लॅन बसू शकतो, हा ऑब्झर्व्ह केला. आणि मी 25 बाय 25 स्क्वेअर फूटमध्ये टोटल 9 लाखाला 2018-19च्या समथिंग 9 लाखाला 2 BHKची ॲड काढली. म्हणजे एक बंगलो माझा रेडी झाला. भाऊ बघितला, "अरे छान झालं" म्हटले. 9 लाखात एवढा भारी प्लॅन बसवला. 2 बेडरूम, हॉल, किचन, संडास, बाथरूम. खुश झालं. मग ती मी ॲड केली. विदिन एक तुम्हाला सांगतो माझी ही ॲड एक 3 वर्ष सलग होती. 9 लाखाला 2 BHK. जागा तुमची, घर बांधून मी देणार. वाह! मग तो आता तीच स्कीम करत माझे आता ₹11,11,111 मी आता सध्या घेतोय. त्यामध्ये 10 बाय 10च्या 2 बेडरूम येतात. 6 बाय 4चं बाथरूम, 4 बाय 4चं WC, 11 बाय 14चा असा घळघळीत हॉल देतोय. 10 बाय 11चं किचन आणि एकदम सुटसुटीत आणि व्यवस्थित असा प्लॅन लॉक अँड की मी करून देतोय. वाह! त्यामुळे मार्केटला माझ्या हिशोबाने काय, जिथे मला 50,000-60,000 रुपये मिळतात ना, तिथे 30,000-40,000 मिळू दे. हं. प्रोजेक्टनुसार नाव होतंय, कस्टमर आणि काम वाढवतंय किंवा एखादं काम त्याला लागून आणि एखादं काम येतंय. ह्या हिशोबाने मी ते काम करत जाते सर. वाह! वाह! थँक क्या बात यू. है! दुसरं आता एक वेगळा प्रश्न आहे या सगळ्यापेक्षा. ते म्हणजे बोला ना तुम्ही सर. असे तरुण आहात, इंजिनिअर आहात, लोकांचं घराचं स्वप्न पूर्ण करताय तुम्ही. अगदी. या सगळ्या भागामध्ये जसं तुम्ही हा प्रवास बघताय, तसं सांगली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास जर आपल्याला करायचा असेल, तर अजून कुठल्या क्षेत्रांवर काम करणं गरजेचं आहे? अजून कुठल्या सेक्टरवर काम करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? तर अजून सांगलीमध्ये सुद्धा तो विकास पूर्ण येईल, असं तुमचं विकासाचं व्हिजन काय आहे? बरोबर आहे. आता महत्त्वाचा विषय म्हणजे सांगलीमध्ये म्हणजे सर्व नामवंत असं गाजलेली सिटी म्हणून सांगली सिटी आहे. कारण सर्व राजकीय कर्तृत्व जे आहे ते आपल्या सांगली सिटीतनंच येतंय. त्यामुळे सांगलीतलं डेव्हलपमेंट आता जे राजकीय लोकं करतच आहेत, तसं सहकार्य पण आहे. म्हणजे डेव्हलपमेंट रस्ते आहेत म्हणा किंवा अ, जे बंगलोज व्हायला लागलेत, अपार्टमेंट व्हायला लागलेत. हे आता जरा कमी आपण मुंबई, पुण्यासारखे आपले डेव्हलपमेंट सांगली सिटीमध्ये व्हायला लागले. हे हाय असं कंटिन्यू जर लोकांचा सपोर्ट पण ह्याला राहिला, लोकांनी जर सपोर्ट केले, की बाबा हां, ठीक आहे आम्हाला पण असे रोड डेव्हलपमेंटला वगैरे चांगला आहे. लोकांनी पण त्याचे नियम पाळले पाहिजे, वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत. तर हे आपण व्यवस्थित कन्सिडर केलं, तर आपल्याला सांगली ही मुंबईसारखी बनवायला वेळ लागणार नाही, असं मला एकंदरीत वाटतं सर. हां. पण मग अशा वेळेला शासनाकडनं काय अपेक्षा आहेत किंवा शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत? जर बरोबर आहे. सांगलीला असं जर मोठी स्मार्ट सिटी किंवा मोठं मेट्रो बनवायचं असेल तर? सांगलीला मेट्रो सिटी करायचं म्हटलं तर सांगलीने आपल्याला गव्हर्नमेंटकडून, शासनाकडून आपल्याला मोठमोठे प्रोजेक्टसाठी अप्रूव्ह आलेले पाहिजे, अप्रूव्ह दिले पाहिजेत. बट आपली सांगलीची जी आता जी स्थिती बघता,
की लोकांना सपोर्ट केले पाहिजेत, की तुम्ही हे करा किंवा नवीन-नवीन प्रोजेक्ट जे आता बाहेर जे आपलं बाहेर सिटीमध्ये जायला लागले, ते इकडे सांगली सिटीमध्ये यावेत, कोल्हापूर सिटीमध्ये यावे, जेणेकरून लोकांना नवीन-नवीन उद्योग व्यवसायात चालना मिळेल. म्हणजे आता बरेचसे इंडस्ट्रियल जे प्रोजेक्ट आहेत, ते बाहेरगावी न जाता आपल्या कुपवाड एम-आय-डी-सीमध्ये आता बरेच डेव्हलपमेंट व्हायला लागले. आता बरेचसे उदाहरणार्थ आपल्याच फील्डमध्ये जर सांगायचं म्हणला, तर सिपोरेक्सचा पहिला सांगलीमध्ये एक सुरुवातीला कारखाना झाला असेल माझ्या एक 7-8 वर्षापूर्वी. आता मार्केटमध्ये बरेच कारखाने झाले. तसंच लोकांनी बाहेरची नवीन-नवीन जे टेक्नॉलॉजी आहे, ती आपल्या सांगली सिटीमध्ये आणली पाहिजे, डेव्हलप केलं पाहिजे. कारण पहिला वाळूशिवाय घरं होत नव्हती. आता लोकांना विश्वास पडला, की क्रस्ट पण चांगलं आहे, स्टेन चांगले आहे. मग त्यामध्ये क्रस्टचे जे प्रकार आहेत, क्रस्ट सँड, प्लास्टर सँड, एम सँड हे लोकांना आत्ता अलीकडे लक्षात यायला लागलेलं आहे. तसंच मार्केटमध्ये जे नवीन-नवीन जे प्रोजेक्ट बाहेरचे येतात, तसे सांगलीमध्ये आले तर लोकांना त्याचा बराचसा फायदा होईल आणि कमी बजेटमध्ये लोकांची स्वप्न पूर्ण होतील असं मला वाटतं. वाह! दुसरं आतापर्यंत 70 पेक्षा जास्त बंगलोचं तुम्ही काम आसपास केलेलं आहे, केलं. अपार्टमेंटचं केलेलं आहे. तर यातला एकच बंगलो जर असा निवडायची वेळ आली, जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट असेल, बरं. जो करताना एक वेगळा आनंद समाधान होता आणि ज्यानं तुम्हाला पुन्हा एकदा नाव दिलं, बरोबर. असा कुठला सांगाल? आता बोलला तर सडनली माझी गणपती पेठेमध्ये एक चॅलेंजिंग अपार्टमेंट होतं. मुळात जागा फक्त 800 स्क्वेअर फूटची होती. 800 स्क्वेअर फूटमध्ये मी 5 2 बीएचके प्रोजेक्ट म्हणजे 2 बीएचके फ्लॅट्स बांधलेत. त्याच्यामध्ये सर एवढा चॅलेंजिंग प्रोजेक्ट होता, की त्याच्यामध्ये रोडपासून ती जागा 1.5 फूट आत 5 फूटच्या बोळात होती. म्हणजे 150 फूट आत वाहतूक होती, 5 फूटच्या बोळात होते. सांगलीतले पवारसाहेब म्हणून नामवंत आहेत ते विशाल पवार म्हणून. त्यांनी मला प्रोजेक्ट दिला, की निखिल साहेब हे आपलं करायचं. कारण माझा पहिला प्रोजेक्ट पण मी असा केला, की 2 गुंठ्यामध्ये 7 फ्लॅटचा बसवला होता. आता हा प्रोजेक्ट आहे ना 800 स्क्वेअर फूटमध्ये 5 मजली म्हटलं, की जरा तो प्लॅनमध्ये जरा कंजेस्टेडच्या हिशोबाने मी केला. बट तो प्लॅन एवढा सक्सेसफुल व्यवस्थित झाला, की त्या प्रोजेक्टमध्ये सगळं आयकॉन मुळात मी बेसिक पासून म्हणजे फाउंडेशन आता दत्तश्रीमधले आपले जे स्वामी साहेब होते, स्वामी साहेबांनीचा आयकॉन त्यांच्याकडूनच घेतलं होतं. आयकॉन शिवाय सळीचा पण जो म्हणजे सेंट आहे, बाकीच्या स्टीलपेक्षा आयकॉनचा स्टील पण मला बेनिफिट आवडला. कारण त्याचं जे सर्क्युलेशन म्हणा, त्याचं जे राइंडिंग आहे, ते अरेंजमेंट पण त्याची बाकीच्या स्टीलपेक्षा जास्त आहे, एकदम हेवी दिसतात. आणि राफ्ट फुटिंग करून तिथे आपलं कन्स्ट्रक्शन करून 800 स्क्वेअर फूटमध्ये आता 5 मजली टॉवरचं अपार्टमेंट चॅलेंजिंग मध्ये कंप्लीट पूर्ण केला तिथे सर. वाह! आणि शेवटचा प्रश्न म्हणजे या क्षेत्रामध्ये तुमच्यासारखे जे तरुण इंजिनिअर्स येतात, जे इनडायरेक्टली देश उभारणीमध्ये काम करतात, पण त्याची सुरुवात तालुका, जिल्हा पातळीपासून करतात. तर बरोबर. त्या मित्रांना या क्षेत्रात येण्यापूर्वी आणि तुमच्यासारखे यशस्वी होण्यासाठी काय सल्ला द्याल? सल्ला म्हणजे ऍक्च्युली यशस्वी होण्यासाठी स्ट्रगल महत्वाचं आहे. आपण कोणतेही काम घ्या हातात, त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे मन लावून काम करणं. तुम्ही जर तुमच्या कामावर जर प्रेम केलात, तर तुमचं काम तुम्हाला कधी धोका देत नाही. ह्या हिशोबाने मी करतो. जसं आपण मन लावून जर काम केलं, त्या कामात आपल्याला यश 100% भेटतं सर. त्या हिशोबाने जर स्ट्रगल केला, तर प्रत्येकाला मी एकच म्हणणं आहे, की तुम्ही कोणतेही काम करा. मनाने आणि इच्छाशक्ती लावून जर काम पूर्ण केलं, तर 100% सक्सेसफुली होतात. कारण या कमी वयात एवढं स्ट्रगल करून मी इथवर आले, कारण ह्याला कारण एकच, की एक जिद्दीशक्ती का होत नाही. पहिला जर कोणी सांगितलं ना, "अहो निखिल साहेब, तुम्ही एवढ्या कमी वयात एवढं करायला, अपार्टमेंटची रिस्क एवढी सोपी नाही, तर केला तर अपार्टमेंटला." लिटरली सांगतो सर, ज्या टायमाला मी पहिले अपार्टमेंट केलो, माझ्याकडे फक्त ₹1,00,000 होते. केवळ पहिला प्रोजेक्ट. लोक म्हणायला लागलेत, "काय करोड रुपयाचा प्रोजेक्ट करला आणि ₹1,00,000 घेऊन चाललाय." शेवटी माझ्यात हिंमत होती, की मी काम करू शकतो, प्रोजेक्ट होणारच मला. भूमिपूजन दिवशी मी ऍक्च्युली 7 फ्लॅटची स्कीम होती. भूमिपूजन दिवशी 6 फ्लॅट सेल आउट केले. प्रत्येकाकडनं 5-5 लाख रुपये घेऊन. साहेबांचे 30 लाख, तिकडे माझे 1 लाख रुपये. असा वाह! प्रोजेक्ट माझा कंप्लीट झाला. क्या कारण बात त्या है! टायमाला बिल्डर लोकांना लोन मिळत नसतं. म्हणजे हं. आता अप्रूव्ह आले, बिल्डर लोकांना लोन अप्रूव्ह होते किंवा रेरा रजिस्ट्रेशन आणल्यावर 5 करोड रुपये पण लोन मिळते. त्या टायमाला बिल्डरला कसं लोन देत नव्हतं. रेड प्रोफाईल म्हणून बिल्डरचे असायचे बँकेमध्ये, त्यामुळे बँक कोणतीही अप्रूव्ह होत नव्हती. आता बरोबर. बँकेनेही सहकार्य आपल्याला चालू केले सर. वाह! 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 क्या बात है! सो ते इंजिनियर, बिल्डर, डेव्हलपर निखिल साळुंखे सर आणि त्यांनी सांगितलं तसं, की या क्षेत्रामध्ये फक्त तुमच्याकडे कष्टाचं, मेहनतीचं, प्रामाणिकपणाचं भांडवल असेल, तर तुम्हाला काही काही करू अडचणी शकता. येत नाही आणि तुम्ही डेफिनेटली. नक्की या क्षेत्रामध्ये पण यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार धन्यवाद आणि सर. भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून डेफिनेटली घडावेत, सर. याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.